परंतु या संपूर्ण दौऱ्यामुळे काँग्रेसमध्ये एक नवं चैतन्य जे आहे ते भरलेलं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत विदर्भातील काँग्रेसचे मंडळी आपल्याला पाहायला मिळतात, माणिकराव ठाकरे आणि विकास ठाकरे। सर, माणिकरावजी, राहुल गांधी आणि तुमचे अध्यक्ष पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्र दौऱ्यावरती येतात। अवघ्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, ह्याला बिगुल म्हणायचं का विधानसभेच्या निवडणुकीचं? नाही, आज पतंगरावजी कदम साहेब जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते त्यांच्या पुतळ्याचं अनावरण आज करायचं ठरलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाकरता राहुलजी येत आहेत। परंतु नेहमीच गांधी कुटुंबाचं ज्यावेळेला राहुलजी, सोनियाजी गांधी कुठल्याही प्रदेशामध्ये जातात निश्चितच त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला असतो आणि तोच उत्साह निश्चितपणे आज सर्व याच्यामध्ये दिसून येतं। ते संपूर्ण कार्यकर्ते एकजुटीनं महाराष्ट्रामध्ये जे कामाला लागलेली आहेत आणि ह्या संदर्भामध्ये राहुलजी आल्यामुळं आणखी त्यामधला उत्साह द्विगुणित होईल याबद्दल कुठले संशय नाही आहे। परंतु या संदर्भामध्ये एकच गोष्ट आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शिवसेना, उद्धवजींची आणि पवारसाहेबांचे त्यांचा पक्ष एकत्र होऊन पुढे येत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार येईल, चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे। खरं तर विदर्भातून काँग्रेसला यंदा सगळ्यात जास्त सीट्स येतील विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अशी परिस्थिती आहे। यातलं वास्तव किती आहे? खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसचा स्ट्राईक रेट जो आहे तो चांगला होता। नाही, विदर्भामध्ये BJPच्या विरोधामधली फाईट आहे आणि BJPचे जे फडणवीस असतील किंवा अमित शहा असेल किंवा त्यांच्या ज्या काही भूमिका महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये राहिलेल्या आहेत त्यांच्यावर प्रचंड जनतेची नाराजी आहे। उद्धव ठाकरेंचा पक्ष तोडण्यापासून त्यांचं पक्षचिन्ह आणि पवारसाहेबांचा पक्ष तोडण्यापासून त्यांचंही पक्षचिन्ह जे गेलेलं आहे त्याच्या पाठीमागे कोणी असेल तर BJP आहेत, फडणवीस आहे आणि अशा प्रकारचं एक जनतेला मनापासून सध्या चाललेलं जे काही युतीचं गढूळ राजकारण आहेत त्यांचं कुठल्याही विषयाकडे लक्ष नाही आहेत। महिलांवर होणारा अत्याचार असेल, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मालाला भाव नाही आहेत, विदर्भामधले शेतकरी त्रस्त आहेत, विम्याचे पैसे मिळाले नाही आहेत, मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आज निर्माण झालेली आहे विदर्भ महाराष्ट्रामध्ये, त्यांना कुठेही मदत करण्याची भूमिका या सरकारची दिसून येत नाही आहे। तर निश्चित जे समोर आव्हानं आहेत ती आव्हानं कुठेही पुढे करण्याच्या ऐवजी फक्त निवडणूक जिंकण्याकरता हे तिन्ही पक्ष ज्यावेळेला युतीचे कामी लागले आहेत तेव्हा प्रचंड अशा प्रकारची नाराजी BJPवर तर आहे, परंतु शिंदेंवर आहे, मुख्यमंत्र्यांवर आहे, अजित पवारांवर आहेत। एकूणच या नाराजीचा परिणाम आणि जे वातावरण आज राहुलजींनी जे विषय घेऊन पूर्ण देशामध्ये ते लोकसभेच्या निवडणुकीला समोर गेलेत त्याचा परिणामही आपल्या सर्वांना दिसून आले आहेत। तोच परिणाम आणखी तीव्रतेनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा निश्चितच उमटेल अशा प्रकारची आज सर्वांनाच वाटतं आहे आणि ते वातावरण तशाच पद्धतीचं आहे। आमदार विकास ठाकरे आपल्याबरोबर आहेत। विकासजी, काल CBIने गुन्हा नोंदवला, तुमच्या महाविकास आघाडीचे विदर्भातले नेते आहेत अनिल देशमुख, ज्यांच्यावरती खरं तर 100 कोटी वसुली प्रकरणाच्या संदर्भात देखील त्यांच्यावरती गुन्हा होता आणि आता CBIने तत्कालीन SP मनोज मुंडे यांना धमकावल्या प्रकरणात CBIने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर निवडणुका जवळ येत आहेत, विरोधकांना कोंडीत पकडत आहे का सत्ताधारी सरकार? मला वाटते तसंच प्रकार आहे, कारण की जसे जसे निवडणुका जवळ येतील तसे तसे हे प्रकार वाढत राहतील आणि मला वाटते की जे काही होत आहे ते जनतेला दिसत आहे आणि जनतेला खरं काय खोटं काय हे सुद्धा समजतं आहे आणि जनतेला हे सुद्धा माहीत आहे की 1-1.5 महिन्यावर निवडणुका आहे आणि हे सगळे गुन्हे दाखल होण्याचं कारण काय हे त्यांना समजतं आहे असं मला वाटतं। परंतु काँग्रेसला विदर्भामध्ये चांगलं अंगण आहे का? ज्या पद्धतीने 62 विधानसभेच्या जागा आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काँग्रेस निवडून येईल, त्यामुळे विदर्भात काँग्रेस पूर्णपणे ॲक्टिवेटेड त्या मोडमध्ये झाली आहे का? ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये देखील विदर्भामध्ये काँग्रेसची कामगिरी जी आहे ती चमकदार पद्धतीने उमटलेली होती। आपण पाहिलं असेल की विदर्भामध्ये पूर्ण काँग्रेस लोकसभेमध्ये होती आणि लोकसभेमध्ये जे यश संपादन झालं, ज्या जागा निवडून आल्या आणि त्यानंतर मला वाटते कार्यकर्त्यांचा उत्साह अजून द्विगुणित झाला। जे फेन्सिंगवर होते काही लोक, त्यांना वाटत होतं की आता विदर्भातून काँग्रेस गेली आहे, इथनं एकच राज्यात आमचा खासदार होता, परंतु ज्या विदर्भाने इतके भरभरून खासदार निवडून दिले
त्या विदर्भातून भरभरून आमदारसुद्धा निवडून येईल अशी आता अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीनं कार्यकर्तेसुद्धा उत्साहात आहेत. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती पडलेला होता. त्या सगळ्या संदर्भात राजकारण होताना पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये जो आरोपी होता जयदीप आपटे तो फरार होता. काल रात्री उशिरा रात्री त्याला त्याच्या कल्याणमधल्या घरातून ताब्यात घेतलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण होतं की इतके दिवस आरोपी फरार कसा राहतो. मला असं वाटतं की अनेक वेळ आपण पाहता की एखाद्या कोणत्या नेत्याचं हे झालं तर त्याच्याविरुद्ध आंदोलन होतं आणि जर एवढा मोठा पुतळा पडला आणि त्याबद्दल सरकार जर अशा पद्धतीनं कारवाई करत असेल तर मला वाटतं जो दोषी आहे त्याला पकडायलाच पाहिजे होतं. कारण की या देशात अनेक मोठमोठे पुतळे आहे. हा आत्ताचाच पुतळा तुम्ही शिवाजी महाराजांचा पडला आणि तो पडण्यामागे निकृष्ट दर्जाचं काम केलं म्हणून तो पडला आहे हे सिद्ध होत आहे. तशा आरोपींना त्वरित अटक करण्याची गरज होती, परंतु आपलंच काम आहे ते झाकण्याचा प्रयत्न झाला आहे, कुठं ना कुठं सिद्ध होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 100 फुटांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला जाणार होता, परंतु पायालाच त्या पुतळ्याच्या तडे गेलेत. मोशीमधला तो पुतळा होता. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपल्या हद्दीमध्ये असलेल्या सर्वच महापुरुषांच्या पुतळ्याचं ऑडिट करण्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले. मला वाटतं हे राज्यात जे पुतळे आहे ज्या महानगरपालिकांनी उभारले असतील, राज्य शासनाने पुढाकार घेतला त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे. कारण की कुठे हा पुतळा पडून एखाद्याचा अपघात नाही व्हायला पाहिजे, कुठे जीवहानी झाली नाही पाहिजे म्हणून याची काळजी घेण्याकरता संपूर्ण राज्यात जितके पुतळे आहेत जे मोठे आहेत आणि ज्या पद्धतीनं हा पुतळा कोसळला त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे असं मला सुद्धा वाटतं. खरं तर यंदा तुमच्या संपूर्ण नागपुरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आमदार आहेत. ते तुमच्या नागपूर शहरातूनच निवडणूक लढवतात. यंदा त्यांना काटेकी टक्कर असेल का काँग्रेसकडून? यंदा पूर्ण विदर्भातच काटेकी टक्कर आहे. विदर्भात ज्या ज्या जागा होत्या आणि आताचा लोकसभेचा निकाल पाहिला असेल नागपूरचा तुम्ही, तर मला वाटते सर्व सीटवर काटेची टक्कर राहणारच आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर आज काँग्रेसचे नेते मंडळी जे आहेत ते स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी कडेगाव पलूस येथे सोनहिरा सहकारी साखर कारखान्यामध्ये जमणार आहेत. आपण पाहू शकतो की काँग्रेसचे नेते जे आहेत ते सध्या आता या सगळ्या कराड येथील वीट्स हॉटेलमधनं आता बाहेर पडताना पाहायला मिळतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.